सुधीर भाऊ को इतना गुस्सा क्यों आता है? तेव्हा पूर्ण तयारी करून यायचं असतं अध्यक्ष महाराज. इथं असं उत्तर अपेक्षित नाही आहे. सभागृहात आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उपस्थित राहत नाहीयेत, त्यांच्यावरती बिबट्या सोडा. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर. 2021-22च्या कालावधीत विचारलेलं होतं आणि त्याचं उत्तर मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी आत्ता त्यांना देऊ केलेलं आहे. अध्यक्ष महाराज हे उत्तर पाठवलं आहे 18 फरवरी 2026ला. मला कपात सूचनेचं उत्तर येत आहे. कोणती कपात सूचना? तर 16 मार्च 2022ला जी मी कपात सूचना मांडली त्याचं उत्तर 18 फरवरी 2026ला येत आहे. हे सगळं विचारल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांना त्या गोष्टीला घेऊन उत्तर द्यावं लागलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की अहो, मी आमदार असताना विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला अधिकाऱ्यांकडनं मिळालेलं होतं. असे मंडळी. अध्यक्ष महोदय, मी सुधीर भाऊंच्या मताशी पूर्ण सहमत आहे. सुधीर भाऊ नशीबवान आहे की त्यांना 4 वर्षात मिळालं. मी आमदार असताना एक अशा प्रकारची सूचना मांडली होती, त्याचं उत्तर मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्याकडे आलं. मंडळी नमस्कार, कशा आहात? आणि अर्थात त्याचं उत्तर देखील तुमच्याकडनं हेच असेल की मग चाललंय, व्यवस्थित चाललंय, रोजच्या जगण्यापर्यंत जे आवश्यक आहे ते सगळं मिळतंय आणि या अधिक देखील मिळायला हवं अशी तुमची आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे. असं मंडळी, काय वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण संवाद साधत असतो, गप्पा मारत असतो आणि तुम्ही त्यावरती व्यक्त व्हावं, म्हणजे जे काही मनात असेल ते तुम्ही सांगावं अशी माझी इच्छा असते. आणि मी देखील माझ्या मनातल्या काही गोष्टी किंवा मी बघितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात आजचं आपलं निमित्त तसं बघायला गेलं तर सालाबादप्रमाणे यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडतंय आणि ते यंदा देखील जोरदार पार पडेल यात शंका नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हटलं म्हणजे लोकांचे वेगवेगळे प्रश्न, समस्या, वेगवेगळ्या वर्गातील लोकांसाठी असणाऱ्या योजना याबद्दल संवाद होऊन मंथन होणं आणि नुसतं मंथन नाही तर जे काही निर्णय घेतले जातील किंवा त्याबद्दल जो काही ठराव होईल ते प्रत्यक्ष अंमलबजावणीत समोर दिसणं असं अपेक्षित आहे. चला, यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर होत असताना खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनात एक फार मोठी खंत आहे किंवा एक दुःख आहे की आज अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत. नाहीतर अर्थमंत्री म्हणून यंदाचा अर्थसंकल्प त्यांनीच सादर केला असता आणि त्यांच्या निधनानंतर आता यंदाचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सादर करणार आहेत. पण तुमच्या एक लक्षात येतंय का, या सगळ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा एक व्यक्ती चर्चेत आहे, नागपूर अधिवेशनाप्रमाणे. आता तुम्ही म्हणाल ते कोण? हो, ते कोण? तर ते आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवार. हो, सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणजे ते ज्या पद्धतीने आक्रमक होऊन प्रश्न विचारतायत, संताप व्यक्त करतायत, त्यावरनं असा प्रश्न पडतो तुम्हा आम्हा सगळ्यांनाच की सुधीर भाऊ को इतना गुस्सा क्यों आता है? तेव्हा पूर्ण तयारी करून यायचं असतं अध्यक्ष महाराज. इथं असं उत्तर अपेक्षित नाही आहे. हा उपप्रश्न आहे का अध्यक्ष महाराज? लक्षवेधीचा आत्मा आहे. तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ नंतर सांगू तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे. माननीय मंत्री महोदय उत्तर घेऊन आले नाही. जे आकडे सांगताय ते चुकीचे आकडे सांगताय. मी आकडेवारी ही चुकीची सांगितलेली नाही. 500 रुपयाचा फरक होता. रक्कम जवळपास दुप्पट झालेली आहे. 15,000 रुपयांना जर का 30,000 झाली असती तर रक्कम दुप्पट होणे अपेक्षित होतं. यांना माहिती आहे ना, हे असं सांगताय की एजंट नोंदणी करतात. साहजिक आहे, सुधीर भाऊ को इतना गुस्सा क्यों आता है? कारण गेल्याही नागपूर अधिवेशनामध्ये काही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले होते, काही पुरवणी मागण्या होत्या आणि या सगळ्या याच्यामध्ये लक्षवेधी लावल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर त्या खात्याच्या मंत्र्यांनी देणं अपेक्षित आहे. पण ज्यावेळी ते मंत्री सभागृहात त्या प्रश्नाचं उत्तर देताना उपस्थित नसल्याचं त्यांना दिसलं होतं तेव्हा त्यांनी गेल्या नागपूर अधिवेशनात थेट म्हणलं होतं की जे मंत्री सभागृहात आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उपस्थित राहत नाहीयेत त्यांच्यावरती बिबट्या सोडा, असं म्हणून त्यांनी संताप व्यक्त केलेला होता. मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे, इथंच आहे. अहो, माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना. एवढा काय मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे. मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी. आम्ही आपले उपस्थित आहोत. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर. हे धंदे बंद करा आता. मला सांगाल का? आणि यंदाही सुधीर भाऊ पुन्हा एकदा अँग्री आमदार म्हणून समोर येताना दिसत आहेत आणि जणू काही ते विरोधी पक्षातले आमदार आहेत अशा पद्धतीने आपल्याच पक्षातल्या मंत्र्यांना धारेवर धरताना दिसत आहेत.
त्याचं झालं असं मंडळी की सुधीर भाऊंनी एक प्रश्न जो होता तो साधारण आपण बघायला गेलं तर तो 2021-22च्या कालावधीत विचारलेला होता आणि त्याचं उत्तर मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी आत्ता त्यांना देऊ केलेलं आहे आणि यावरनं त्यांनी संताप व्यक्त केला. अध्यक्ष महाराज हे उत्तर पाठवलंय 18 फरवरी 2026ला मला कपात सूचनेचं उत्तर येत आहे. कोणती कपात सूचना तर 16 मार्च 2022ला जी मी कपात सूचना मांडली त्याचं उत्तर 18 फरवरी 2026ला येत आहे. म्हणजे एक विधानसभा बदलली अध्यक्ष महाराज. जर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात विधान भवनात होणाऱ्या घटनांच्या संदर्भात गंभीरता नसेल, उदासीनता असेल, या कामकाजाबद्दल त्यांच्या मनात कोणतीही भीती नसेल तर अध्यक्ष महाराज या कामकाजाचा गुणात्मक दर्जा बदल घडवण्यासाठी तुम्ही हृदयापासून जे काम करतात अध्यक्ष महाराज त्याला काहीही उपयोग नाही. चिवताई चिवताई दार उघडसारखी ही कथा आहे, कापूस कोंड्यासारखी ही कथा आहे, अकबर बिरबलाच्या खिचडीसारखी कथा आहे. अध्यक्ष महाराज माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आपण एक दुसऱ्या तरुण अध्यक्ष आहात. तुमच्या नेतृत्वामध्ये विधिमंडळाचा दर्जा हा गुणात्मक बदल व्हायचा असेल तर तुम्हाला समोरचा तो चांदीचा जो दंड आहे त्याचा उपयोग करावाच लागेल. माझी आग्रही विनंती आहे अध्यक्ष महाराज की 4 वर्षांनी कपात सूचनेचं उत्तर येतं. कोणाला घाबरायचंच नाही आहे का महाराष्ट्रात? आपल्याला अशा पद्धतीने उत्तर अपेक्षित आहेत का? अजूनही लक्षवेधीची उत्तर आली नाही अध्यक्ष महाराज. लक्षवेधीची उत्तरं आलेली नाही. मग आपल्याला कमीत कमी अशा काम चुकार कर्मचाऱ्यांना ठोको विधेयक 2026 पास करावं लागेल. त्यांनी असं म्हटलं की मंत्रालयातले अधिकारी जर अशा पद्धतीने जनतेच्याच प्रश्नांना त्वरित उत्तरं न देता एवढ्या उशिराने जर उत्तरं देऊ करत असतील, त्याबद्दलच्या योजना राबवत असतील तर याला अर्थ काय? हा ढिम्मपणा काय कामाचा असा प्रश्न त्यांनी विचारलाय. साहजिक आहे मंडळी, एक आमदार म्हणून भलेही ते भाजपचे आमदार असले तरी लोकप्रतिनिधी ते पहिलेत आणि त्यांनी हा प्रश्न विचारणं साहजिक आहे. त्यांनी विचारायला हवा, त्यांनी तो विचारला. हे सगळं विचारल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांना त्या गोष्टीला घेऊन उत्तर द्यावं लागलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की अहो मी आमदार असताना विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला अधिकाऱ्यांकडनं मिळालेलं होतं. असं मंडळी. अध्यक्ष महोदय, मी सुधीर भाऊंच्या मताशी पूर्ण सहमत आहे. सुधीर भाऊ नशीबवान आहे की त्यांना 4 वर्षात मिळालं. मी आमदार असताना एक अशा प्रकारची सूचना मांडली होती, त्याचं उत्तर मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्याकडे आलं आणि मी ते दिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी आपल्याला एक ऑडिट सिस्टीम तयार केली पाहिजे. जेव्हा राज्याचेच मुख्यमंत्री अशा पद्धतीने म्हणत असतील तर मग आपल्या सर्वसामान्य माणसाची बिशात काय? पण असो, त्यांनी प्रामाणिकपणे याचं उत्तर सुधीर भाऊंना देऊ केलं. पण यावरती देखील सुधीर भाऊंनी आपला संताप जो आहे तो व्यक्त केला आणि त्यांनी सांगितलं की अर्थातच जो नेतृत्व करतो त्यांनी खरं तर या सगळ्या गोष्टीला घेऊन सगळ्या गोष्टींवरती म्हणजे दिरंगाईवरती अंकुश लावायला हवा आणि त्वरित उत्तर कशी मिळतील, योजना त्वरित कशा राबवल्या जातील, प्रत्यक्ष स्वरूपात कशा येतील या दृष्टीने काम बघणं आवश्यक आहे. यावरती अर्थात त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. सभागृहात प्रत्येक आमदाराने आपलं जनतेच्या वतीने म्हणणं, त्यांचे प्रश्न मांडणं खरं आवश्यक आहे. सभागृहाचं पावित्र्य लक्षात घेता किंवा त्या सभागृहातले नियम लक्षात घेता ते सभागृह त्या करताच आहे आणि ते सुधीर भाऊ करताना दिसतात. पण पुन्हा तोच प्रश्न आहे की सुधीर भाऊ ज्या पद्धतीने आपल्याच पक्षातल्या मंत्र्यांना धारेवर धरताना दिसत आहेत त्यातनं साहजिक तुम्हाला आम्हाला एक प्रश्न फार पडणं साहजिक आहे. तो असा आहे की हे सुधीर भाऊ जर मंत्री असते तर त्याने अशाच पद्धतीने खरं तर प्रश्न विचारले असते का? संताप व्यक्त केला असता म्हणजे केला असता का? कारण एका खात्याचे मंत्री म्हणून त्यांना त्या खात्याशी संबंधित किंवा इतर प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली असती. पण विदर्भाचं ते नेतृत्व करतात आणि विदर्भाचं नेतृत्व करतात म्हटल्यानंतर आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. पण या सगळ्या ह्याच्यातनं मी जसा तुम्हाला प्रश्न उपस्थित केला का ते जर मंत्री असते तर मग पुढे अशाच प्रकारे ते आपल्याला अँग्री यंग प्रतिनिधी म्हणून दिसले असते का? तुम्ही यावरती व्यक्त व्हा, आपलं म्हणणं मांडा. साहजिक माझ्या मनातला प्रश्न मी तुमच्यासमोर उपस्थित केला. पण यात आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे की यंदा आपण जर पाहिलं तर अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला पिकाचा घास जो होता तो हिरावला गेलेला आहे. म्हणजे उभी पिकं जी ती आडवी झालेली आहे. अशा वेळी करावं काय? कापूस भिजला आहे आणि या सगळ्याच्यात आता यातनं आपल्याला काहीच मिळणार नाही आहे.
ह्या सगळ्या समस्येतनं सुधीर भाऊ देखील पुन्हा एकदा या ठिकाणी संताप व्यक्त करताना दिसले. माननीय राज्यमंत्री महोदयांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल तर मला लक्षवेधीच्या माध्यमातून या अधिवेशनाची बोवणी खराब करू नका. आता ही सुरुवात आहे पहिल्या लक्षवेधीची. स्पेसिफिक घोषणा करा की मागच्या वर्षी जसा GR काढला अध्यक्ष महाराज, या GR मध्ये तुम्ही स्पष्ट लिहिलाय की डिस्ट्रेस सेल मागच्या वर्षी जेव्हा 2300 रुपये साधारण धानाचा भाव होता, 2320 रुपये धानाचा भाव होता, तेव्हा तुम्ही सांगितलं की गारपीट आला, पाऊस आला, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, ते दुःख डिस्ट्रेस सेल हे असल्याने आम्ही बोनस देतो. आताही तीच परिस्थिती, या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि म्हणून आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे. लडखडणारी उत्तरं देऊ नका एवढी विनंती आहे. एका वाक्यात उत्तर द्या. जरी मी जास्त बोललो असलो तरी की धानाचा बोनस देण्याचा GR 2 दिवसात निघेल तरच पुढे कॅबिनेट व्हायची शक्यता, अन्यथा कधीही होऊ शकत नाही. तरी थेट या ठिकाणी प्रश्न विचारला की धान उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांच्या संदर्भात मदत देण्याबद्दलचा निर्णय किंवा त्याबद्दलचा आकडा जो आहे तो त्वरित सभागृहात जो आहे तो सांगितला जावा की त्याविषयीचा निर्णय घेतला जावा. पण यावरती जेव्हा संबंधित मंत्री योगेश कदम यांनी असं सांगितलं की त्याबद्दलची बैठक लावतो आणि आम्ही बैठक घेऊन त्याबद्दलचा निर्णय घेतो, असं झाल्यानंतर मात्र बघा सुधीर भाऊंनी काय म्हटलंय. धान उत्पादक शेतकरी हा इतर सर्व शेतकऱ्यांमधला म्हणजे शेतकरी गरीब आहेच, हा अति गरीब धान उत्पादक शेतकरी आहे. कारण एकराला 25 ते 30 हजार खर्च होतो आणि 1000, 2000, 5000च्या प्रति त्याचं काही उत्पन्न नफा येऊ शकत नाही. सर्वात फाटका शेतकरी जर असेल तर तो धान उत्पादक आहे, म्हणून बोनस सुरू झाला. आता याच्यावर चर्चा करू, बैठक घेऊ हा विषय नाही. दुसरा अध्यक्ष महाराज की तुम्ही चुकीची माहिती सभागृहाला दिली की पहिले रक्कम कमी होती, तर ते 15,000 असेल तर रक्कम कमीच असणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे पैसे देत नाही का अध्यक्ष महाराज. आपण 44,000 कोटी रुपये वर्षाला दरवर्षी आपण वेतन आयोगामध्ये वाढवतो. 10,000 कोटी अध्यक्ष महाराज DAच्या रूपाने कर्मचाऱ्यांना 10,000 कोटी दर वर्षाला वाढवून देतो. आमदारांचा पगार वाढवून देतो. धानाचा बोनस द्यायचा वेळ आली. चर्चा, बैठके, डिस्कशन, संवाद, मंथन यावर आपण वेळ देणार आहोत का अध्यक्ष महाराज. तुम्हाला लक्षवेधी स्पष्ट भाषेत आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा आणि याला लाजायचं काय. मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना. अरे तुम्ही स्पष्ट उत्तर द्या ना की धान बोनस आम्ही देणार, GR 2 दिवसात काढणार. मग याचा अर्थ काय आहे की तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही तयारी 25 डिसेंबर 2025 पासून त्वरित कार्यवाही करावी असं म्हटल्यावर येत नाही. तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील अध्यक्ष महाराज. खाताना तुम्हाला घासामध्ये खडा येईल यांनी. बरं, सुधीर भाऊंनी थेट म्हटलं की आमदारांचं वेतन वाढवताना मात्र तुम्ही विचार करत नाही, बैठका घेत नाही. सुधीर भाऊंनी असं म्हटलंय की अन्न व नागरी पुरवठा खातं जे आहे ते तर म्हणजे कुंभकर्णाच्या बापासारखं आहे, निर्डावलेलं खातं आहे, अशी टीका थेट सुधीर भाऊंनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे एकूण सुधीर भाऊंचा संताप लक्षात घेता कुठेतरी सुधीर भाऊंच्या मनात ही देखील कुठे सल आहे का की असू शकते की आपण मंत्री नाही आहोत किंवा आपल्याला मंत्रिपद मिळालेलं नाही आहे, या खंतावलेल्या भावनेतनं सुधीर भाऊ हा सगळा संताप व्यक्त करतायत का, हा देखील प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांना पडू शकतो. पण मी पुन्हा एकदा सांगेन की मी सुधीर भाऊंचं या अर्थाने देखील कौतुक करतो की कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करणं हे मी स्वतः बघितलेलं आहे की जर तुम्ही एखादा प्रश्न घेऊन सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गेलात, बघा सुधीर भाऊंसारखा व्यक्ती किती मोठी कारकीर्द आहे त्याची, 7 टर्म विदर्भातला नेता म्हणून त्यांच्या मतदारसंघाचं नेतृत्व ते करतात. ज्यावेळेस एखादा व्यक्ती 7 टर्म निवडून येतोय ना मंडळी, यावरनं लक्षात घ्या की जनतेच्या प्रश्नांचा निपटारा किंवा एकूण त्याच्या मतदारसंघातली कामं असतील, विकास असतील, या विषयाला घेऊन तो किती वेगाने काम करत असेल. सुधीर भाऊ करतात यात शंका नाही. आणि इव्हन तुम्ही जर एखादा प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलात, तो प्रश्न जर लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडण्यात आला तर रेकॉर्डवरती त्या संदर्भातलं काय उत्तर मिळालेलं आहे हे देखील पत्र त्यांच्या कार्यालयातनं तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. हे देखील त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या माध्यमातून अगदी आपल्याला छान पद्धतीने बघायला मिळतं. पण परत एकदा या सगळ्या याच्यात जेव्हा सुधीर भाऊंसारखा सत्तेतल्याच पक्षाचा आमदार असा संताप व्यक्त करतो, तेव्हा मात्र हा देखील प्रश्न पडतो की बघा सत्तेतल्याच व्यक्तीला आपल्याच जनतेचे किंवा राज्यभरातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मंत्र्यांना धारेवर धरावं लागतं, सभागृहात म्हणावं लागतं. जर तुम्ही उपस्थित राहू शकत नसाल तर काय फायदा.
अभ्यास करून जनतेच्या प्रश्नांना उत्तरं द्या. एक अनुभवी आमदार म्हणून हे आता ते त्या ठिकाणी मंत्र्यांना सुनावताना दिसत आहेत. जे आकडे सांगताय ते चुकीचे आकडे सांगताय. मी आकडेवारी ही चुकीची सांगितलेली नाही. संताप आहे, उद्विग्नता असू शकते, मनातली काही सल असू शकते. काय नेमकं तुम्हाला काय वाटतं याबद्दल व्यक्त व्हा या सगळ्या ह्याच्यात. कारण असं आहे की सर्वसामान्य जनता म्हणून तुमचे आमचे प्रश्न मांडण्याचं एक पवित्र ठिकाण, एक सभागृह ज्यात एक अधिवेशन पार पडतंय ते जास्तीत जास्त कालावधी चालावं. विरोधी पक्षाने देखील त्या ठिकाणी गोंधळ न घालता सोबत करावी, जनतेचे प्रश्न मांडण्याच्या संदर्भात मदत करावी. उगाच एखाद्या विषयाला घेऊन दिवसभर धिंगाणा घालण्यापेक्षा यात त्यांनी सगळ्यांना बोलू द्यावं, त्यांनी देखील बोलावं. सभागृह तहकूब करण्यापर्यंत खरं तर गोंधळ घालू नये हे देखील अपेक्षित आहे. कारण सभागृहाचा वेळ देखील महत्त्वाचा आहे. त्या सभागृह चालवण्याकरता म्हणून जो काही खर्च येतो मंडळी, तो तुम्हा आम्हा सगळ्यांच्याकडनं जो कर घेण्यात आलेला आहे त्या करातनंच पैसा जो आहे तो त्या ठिकाणी खर्च होत असतो. त्यामुळे अपेक्षित आहे की कामकाज व्हावं, जनतेचे प्रश्न सोडवले जावे. पण मी जसा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की हे प्रश्न उपस्थित होत असताना सुधीर भाऊ मात्र अँग्री यंग आमदार म्हणून बोलताना दिसत आहेत, संताप व्यक्त करताना दिसत आहेत. आणि हे खरं तर प्रत्येकाने अशाच पद्धतीने म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात असू देत व सत्ताधारी पक्षाचे आमदार असू देत हे करणं अपेक्षित आहे. असं तुमच्या मनात सुधीर भाऊंबद्दलचे अनेक प्रश्न असू शकतात. सुधीर भाऊंनी वेगवेगळ्या हाताचं मंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे. मग ते वनमंत्री असेल, त्यानंतर अर्थमंत्री म्हणून असेल, किंवा इवन तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल की सुरुवातीला युती सरकार जे आलं होतं म्हणजे 1995 ते 99 या कालावधीमध्ये सुधीर भाऊ राज्यमंत्री पण होते. त्याच्यामुळे त्यांच्या गाठीशी फार मोठा अनुभव आहे मंत्री म्हणून काम करण्याचा, लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा. शिवाय ते भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष देखील म्हणजे प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. त्यामुळे थेट जनतेत जाऊन मिसळणं, त्यांचे प्रश्न जाणून घेणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीने किंवा नेत्याने करणं अपेक्षित असतं. ते त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे सुधीर भाऊंसारखा मनुष्य जेव्हा सभागृहात संताप व्यक्त करत हे प्रश्न मांडतोय तर अपेक्षा आहे की इतर ज्या तरुण आमदारांना या राज्याच्या सत्तेत मंत्री होण्याची संधी मिळालेली आहे त्यांनी काम करावं, त्या प्रश्नांना उत्तर द्यावी. आणि एवढंच नाही तर जेव्हा ज्या आमदारांनी तो कुठल्याही पक्षाचा असू देत त्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याचं उत्तर देण्याकरता त्या खात्याच्या मंत्र्याने तिथं सभागृहात उपस्थित असणं आवश्यक आहे. असो, या सगळ्या संवादातनं या प्रपंचातनं एकच अपेक्षित आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं? मला पडलेला प्रश्न असा आहे की सुधीर भाऊ को गुस्सा इतना क्यों आता है, आणि तेही एवढ्या सगळ्या कालावधीत नागपूर अधिवेशनातनं त्यांनी जी सुरुवात केली तेव्हापासून आपण बघतोय ते आत्तापर्यंत, त्यावरती व्यक्त व्हा. दुसरं असं की या सगळ्या याच्यात आपण जे बघतोय की सुधीर भाऊ स्वतः असं म्हणतायत की आमदारांनी अभ्यास करून खरं तर जे प्रश्न आहेत किंवा जे तातडीचे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत, राज्यात घडणाऱ्या घटना आहेत त्यावरती त्वरित सभागृहात निर्णय द्यावा. ते होतंय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याविषयी देखील व्यक्त व्हा. सांगा तुम्हाला काय वाटतंय सध्याच्या एकूणच सभागृहातल्या कारभाराबद्दल, कामकाजाबद्दल. असं आहे मंडळी, आपणच ह्या सगळ्या मंडळींना निवडून देत असतो, मतदान करतो, लोकशाहीच्या उत्सवात मतदार म्हणून सहभागी होतो. आपले प्रश्न जो सोडवू शकतो त्याला आपण तिथं आपल्या मतदारसंघातल्या सिंहासनावरती बसवतो. त्यामुळे आपण त्यांना याकरताच बसवलेलं आहे की त्यांनी आपली कामं करावीत, आपले प्रश्न सोडवावेत. चला सांगा, आपलं मत व्यक्त करा. अशीच गप्पा, अशाच चर्चा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन होत राहतील. आणि या होत राहणं फार आवश्यक आहे. कारण संवादातनंच विकास घडतो, मंथनातनंच विकास घडतो असं मला स्वतःला वाटतं. हे तुम्हाला देखील वाटत असणार यात शंका नाही. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी.